नमस्कार. हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आल्याची स्थिती दिसून येत आहे. आता राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. आता पुन्हा एकदा जोर वाढणार आहे. कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ते आता पाहूयात. पुढील 1 ते 2 तासामध्ये देखील चांगला जोर पाहायला मिळेल. चला सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर एकंदरीत शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये म्हणजे सगळीकडे नाही परंतु तुरळक भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात आहे. काही ठिकाणी पावसाचे देखील आगमन थोड्याच वेळात होईल. तसेच जर पाहायला गेलं तर हे वातावरण भरतपूर, लातूर, उदगीर, आपल्याला शिरूर, औसा, निलंगापर्यंत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच धाराशिव, बार्शी, वैराग, तुळजापूर, कुरोडवाडी, परंडा, इंदापूर, मोहोळ, अकलूजच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हा पाऊस भाग बदलत काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा आपल्याला दिसून येत आहे. सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर आपल्याला दिवसेंदिवस वाढतच जाताना पाहायला मिळत आहे. तसेच जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर इकडे दौंड, पुणे, जेजुरी, खोपोलीचा भाग असेल, बारामती, इंदापूर या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील काही तासात पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पाऊस देखील चालू असेल. तसेच सातारा, वडूजच्या भागात देखील पावसाची सुरुवात पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे चिपळूण, खेडचा भाग असेल, इकडे मकरंज, पाटणचा भाग असेल, साखरपा, रत्नागिरी, राजूरपा, कोल्हापूर या ठिकाणी सांगलीच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार असं वादळी पावसाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे. वडूज, सातारा, बारामतीच्या भागात देखील मुसळधार पाऊस राहील. इकडे अहिल्यादेवीनगर, माजलगाव, बीडच्या भागात देखील पावसाचं आगमन राहील. नांदेडच्या भागात देखील पाऊस पडतानाची स्थिती दिसून येऊ शकते. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.